नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर कथा. चांगला माणूस आणि दुष्ट माणूस. एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो. तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. पण एक दुष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दुष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो. चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेला दिवा कोणीतरी येऊन विझून जात असे. मग तो माणूस विचार करतो की आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही. एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही. पण दुष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो. पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो, कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो. तात्पर्य एवढेच, नित्यनेमाने काम केल्यास फळ मिळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.